मुंबईत महागाईचा भडका उडायला सुरुवात झालेली आहे। सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढलेले आहे। मी सध्या पेट्रोल पंपवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की बरेचसे ऑटो चालक आहेत जे सीएनजी भरण्यासाठी यासाठी पोहोचलेले आहेत आणि मुंबईतील या सगळ्या वाहन चालकांना महागाईचा फटका बसलेला आहे। महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे 2 रुपयांची दरवाढ जाहीर केलेली आहे। ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे। नव्या दरानुसार मुंबईत सीएनजीचा जो दर आहे तो आता 84 रुपये प्रति किलो असणार आहे। जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचं झालेलं अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जाते। त्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचं MGLनं म्हटलेलं आहे। याचा फटका सर्वसामान्य ऑटो चालक, टॅक्सी चालकांना बसतोय आणि महागाई वाढेल तर ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांनी दरवाढ सुद्धा त्यांच्या भाड्यांमध्ये करण्याची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत काही ऑटो चालक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 2 रुपयांची जी दरवाढ आहे ती या ठिकाणी झाली आहे, तुम्हाला मान्य आहे का? नाही, शक्य नाही, हे व्हायला नाही पाहिजे। असे वाढ राहिली तर गरीब लोकांनी काय करायचं? बरोबर की नाही? मग ते वाढ नको आहे। ते वाढ करतायत तर मग आम्हाला रिक्षाचं भाडं बी वाढ पाहिजे, हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। नक्की परवडणार आता तुम्हाला रिक्षा चालवणं? शक्यच नाही हो। जसं असा दर वाढत गेला तर कसं शक्य होईल? पोट भरायचं मुश्किल होईल। आपका क्या कहना है? मेरे कहने का मतलब है गैस का दाम अगर बढ़ा तो मीटर भी बढ़ना चाहिए। हर चीज़ का महंगाई बढ़ते जा रहा है, उसके हिसाब से हमारा मीटर भी बढ़ना चाहिए। तो फिर गैस के जो दर है वो बढ़ चुके हैं, लोग यहाँ पे आते हैं, क्या कहते हैं? तो वही मतलब परत परत वाढतोय बाबा, 1-2 रुपयानं. इथं आमचं पण वाढायला म्हणजे भाडं पण वाढत नाही, थोडंसं हे करतात, आनाकानी करतात त्याच्यामुळे एवढं. आणखी जास्त दर वाढतील असं वाटतंय? तसं तर काही सांगू शकत आता नाही काय. काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? साहेब काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये आता महागाई सुद्धा वाढत चालले. परत आता गॅसचे भाव 2 रुपये वाढले, म्हणजे आमचं तर भाडं वाढलंच पाहिजे. कारण ह्याच्यामुळं काय माहिती आहे, आम्हाला मग दुसरं काय आहे, पर्याय काहीच नाही आहे. पण ही दरवाढ खिशाला परवडणारी आहे का? नाही कशी परवडणार साहेब? का नाही परवडत? आता 2 रुपये गॅस झाले तर याचे काय 26 रुपये आणि आमचा भाडा आहे तो, त्याच्यामध्ये काय परवडणार आहे? आणि आता महागाईच्या दृष्टीने ते तसं नाही आहे ते, म्हणून ते आमचं सुद्धा त्याच्या म्हणजे भाडा वाढला पाहिजे. ते गॅस वाढला म्हणजे आमचं भाडा वाढला पाहिजे. सरकारने काय करायला हवं? भाडं वाढवलं पाहिजे साहेब. आम्हाला सुद्धा काहीतरी सुविधा दिल्या पाहिजे. दरवाढ जर झाली, भाडेवाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा जळ बसेल ना? आता सर्वसामान्य आता ते शेवटी त्यांना सुद्धा ते आहेच ना. सर्वसामान्य बसणार त्यांना सुद्धा तेच होणार आहे ना. दरवाढ झाले म्हणजे भाडा वाढला म्हणजे त्यांच्या सुद्धा खिशातले पैसे जाणारच. नक्कीच आपण पाहतो बघा, या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळे मुंबई शहर आता महागाईच्या उंबरठ्यावर आलेला आहे का असा सुद्धा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. कारण दुधाचे दर वाढत आहेत, सीएनजीचे दर वाढलेले आहेत, आणखी कोणकोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.